Alpine Pharmaceuticals in association with Higher Secondary Principals Forum. नमस्कार. आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील एक अभंग पाहूया. अभंग म्हणजे काय? तर जे अभंग आहे ते, जे कधीही भंग होत नाही ते, जे कधीही नष्ट होत नाही ते. प्राचीन काळातील संतांनी ज्या ज्या रचना लिहिल्या आहेत त्याला आपण अभंग म्हणतो. या अभंगांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातीलच एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते. प्राचीन काळातील संतांनी विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून आपल्या बऱ्याच रचना केल्या आहेत. मग संत नामदेव देखील याला अपवाद नाही. काहींनी विठ्ठलाला आपला सखा मानला, काहींनी त्याला माय मातेची उपमा दिली, तर काहींनी साक्षात विठ्ठलाला आपला आत्माच म्हटले आहे. संत जनाबाईंनी तर या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाला चोर म्हटले आहे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात, भेटी लागे जीवा लागलीसे ओढ, पाहे रात्रंदिन वाट तुझी. तर सांगण्याचं तात्पर्य इतकंच की या सगळ्याच्या मुळाशी काय आहे, तर भक्ती. भक्ती ही सर्व अभंगांच्या मुळाशी आहे. असाच एक भक्तिमय अभंग तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पद्य विभागाअंतर्गत समाविष्ट आहे. पहिलाच अभंग आहे संत मांदियाळीतील भक्त शिरोमणी संत नामदेव लिखित चक्रवाक पक्षी. आपण सर्वप्रथम संत नामदेवांबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर संत नामदेवांचा जन्म हा 1270 साली नरसी बामणी येथे झाल्याचा उल्लेख प्राचीन साहित्यात सापडतो. संत नामदेवांच्या आईचे नाव गोदाई आणि वडिलांचे नाव दामाशेटी असे होते. लहानपणापासूनच संत नामदेव हे अतिशय प्रामाणिक होते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील जे 5 प्रमुख संत आहेत त्यातील ते एक मानले जातात. वारकरी संप्रदायाचे ते प्रचारक मानले जातात. शिखांच्या गुरुग्रंथ साहिबामध्ये त्यांच्या काही ओव्या समाविष्ट आहेत. नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी, या आपल्या उक्तीनुसार त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जगभर भागवत धर्म नेऊन सोडला. भागवत धर्माचा ध्वज त्यांनी पंजाबपर्यंत नेऊन फडकविला. आणि असंही म्हटलं जातं की संत नामदेवांची कीर्तन कला जी आहे ती इतकी वैशिष्ट्यपूर्ण होती त्या काळामध्ये की साक्षात पांडुरंग सुद्धा त्यांची कीर्ती पाहून डोलत होता म्हणे. असे हे संत नामदेव. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराशी त्यांची समाधी आहे. नामदेवाची पायरी म्हणून ती ओळखली जाते. अशा या भक्त शिरोमणी संत नामदेवांच्या नावावर अनेक आख्यायिका रूढ आहेत. त्यातीलच एक आख्यायिका मी तुम्हाला सांगते आणि मग आपण आपल्या अभंगाकडे वळूया. तर एकदा काय झालं की संत नामदेव महाशिवरात्रीच्या दिवशी औंढा येथे असलेल्या नागनाथाच्या मंदिरात गेले आणि तेथे गेले असता मंदिरातील पुजाऱ्याने त्यांना भजन कीर्तन न करण्यास विनविले. पुजाऱ्याची विनंती मान्य न करून कसं बरं चालेल? संत नामदेवांनी पुजाऱ्याची विनंती मान्य केली आणि ते जाऊन मंदिराच्या मागच्या बाजूस बसले आणि मग तिथे देवाची आळवणी करू लागले. संत नामदेवांची भक्ती ही प्रामाणिक होती. त्याच्यामध्ये आर्तता होती, व्याकुळता होती, सच्चेपणा होता. आणि नामदेवांची भक्ती पाहून साक्षात नागदेवाचार्यांनी पूर्वाभिमुख असलेले मंदिराचे द्वार फिरवून पश्चिमाभिमुख केले आणि ते आजतागायत तसेच आहे अशी एक आख्यायिका त्यांच्या नावावर रूढ आहे. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे संत नामदेवांची भक्ती. संत नामदेवांच्या भक्तीमध्ये आतुरता आहे, माधुर्य आहे, व्याकुळता आहे, आर्तता आहे, सच्चेपणा आहे, ईश्वराप्रती ओढ आहे आणि हे सारे काही भुरळ पाडणारे आहे. तर असाच एक भुरळ पाडणारा अभंग म्हणजे चक्रवाक पक्षी. मी अभंग वाचते आणि तुम्ही तो ऐका.
चक्रवाक पक्षी संत नामदेव. परिचय. संत नामदेव 1270 ते 1350. संत मंडळातील 5 श्रेष्ठ संतांपैकी एक मानले जातात. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेटी व आईचे नाव गोदाई असे होते. संत ज्ञानेश्वरांना समकालीन असलेल्या या संतांनी वारकरी पंथाच्या ध्वजा फडकवीत पंजाबपर्यंत प्रचार केला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, अशी त्यांची भूमिका. नामदेवजी की मुखबानी म्हणून प्रसिद्ध असलेली 51 हिंदी पदे शिखांच्या गुरुग्रंथ साहिबात अंतर्भूत आहेत. त्यांच्या मराठी अभंगात ईश्वर भक्तीचा उत्कट आविष्कार झाला आहे. पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात त्यांची समाधी आहे. नामदेवाची पायरी म्हणून ती प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध साहित्य. नामदेवाची अभंग गाथा. ईश्वर प्राप्तीच्या ओढीने व्याकुळ झालेल्या मनाचे दर्शन या अभंगात चक्रवाक पक्षाच्या प्रतिमेतून घडविले आहे. एकाच कमलपत्राच्या अंतराने दुरावलेले नर मादी चक्रवाक पक्षी रात्रभर एकमेकांना आर्ततेने साथ घालतात, असा काव्यमय संकेत संस्कृत साहित्यात आहे. अभंग वाचते. चक्रवाक पक्षी वियोगे बाहती, झाले मजप्रती तैसे आता. चक्रवाक पक्षी वियोगे बाहती, झाले मजप्रती तैसे आता. चुकलिया माय बालके रडती, चुकलिया माय बालके रडती, झाले मजप्रती तैसे आता. वत्स न देखता गाई हुंबरती, वत्स न देखता गाई हुंबरती, झाले मजप्रती तैसे आता. वत्स न देखता गाई हुंबरती, झाले मजप्रती तैसे आता. जीवना वेगळे मत्स्य तळमळती, जीवना वेगळे मत्स्य तळमळती, झाले मजप्रती तैसे आता. जीवना वेगळे मत्स्य तळमळती, झाले मजप्रती तैसे आता. नामा म्हणे मज ऐसे वाटे चित्ती, नामा म्हणे मज ऐसे वाटे चित्ती, करी तसे खंती फार तुझी, करी तसे खंती फार तुझी. वास्तविक संत नामदेवांनी या अभंगामध्ये ईश्वराप्रती व्याकुळ झालेल्या आपल्या मनाची अवस्था मांडली आहे. ईश्वर भेटत नाही, दर्शन देत नाही, म्हणून संत नामदेवांचं काय झालं आहे ते या अभंगात आपण पाहूया. ईश्वरासाठी किंवा ईश्वर प्राप्तीसाठी संत नामदेव जे आहे ते व्याकुळतेने ईश्वराची भक्ती करतात, विठ्ठलाला साथ घालतात आणि आपल्याला दर्शन दे म्हणून विनवतात. विठ्ठलाचं दर्शन घडत नाही, विठ्ठल प्राप्त होत नाही, म्हणून त्यांची काय अवस्था झाली आहे हे त्यांनी चक्रवाक पक्षाच्या प्रतिमेतून या अभंगामध्ये मांडलेलं आहे. वेगवेगळी अनेक उदाहरणं दिली आहेत. आपण पाहूया अभंग चक्रवाक पक्षी. बघा नामदेव काय म्हणतात. चक्रवाक पक्षी वियोगे बाहती, झाले मजप्रती तैसे आता. चक्रवाक पक्षी वियोगे बाहती, झाले मजप्रती तैसे आता. चक्रवाक पक्षी जो आहे, या चक्रवाक पक्षाची नर आणि मादी ही एकमेकांपासून दुरावलेली असतात आणि म्हणून ही नर आणि मादी रात्रभर आर्ततेने एकमेकांना साथ घालत असतात. तशी आपली अवस्था झाल्याचे संत नामदेव सांगतायत की मी विठ्ठलाला आर्ततेने साथ घालतो आहे, परंतु विठ्ठल काही मला दिसत नाही आहे. येथे शब्दांचे अर्थ तुम्ही लक्षात घ्या. वियोग, वियोग अर्थात तातातूट किंवा दुरावा. चक्रवाक पक्षाची नर आणि मादी हे एकमेकांपासून दुरावलेले आहेत. तसा संत नामदेव सुद्धा आपल्या विठ्ठलापासून दुरावलेला आहे. वियोगे बाहाती, बाहाती अर्थात ओरडतात. चक्रवाक पक्षाची नर आणि मादी जी आहे ती एकमेकांना साथ घालत ओरडत असतात, एकमेकांना शोधत असतात. तशी अवस्था. झाले मजप्रती तैसे आता. मज अर्थात मला, तैसे म्हणजे तसे. मज प्रती, प्रती अर्थात समान. माझी सुद्धा तीच अवस्था झाली आहे जी त्या चक्रवाक पक्षाच्या नर आणि मादी जी आहे त्यांची जी अवस्था झाली आहे त्याचप्रमाणे ईश्वरा तुझा शोध मी घेत आहे आणि माझी सुद्धा अवस्था तशीच झाली आहे. मी देखील तुझ्या शोधामध्ये ओरडत आहे, रात्रभर दिवस रात्र तुला साथ घालत आहे. पुढचं कडवं बघा. चुकलिया माय बालके रडती, झाले मजप्रती तैसे आता.
चुकलिया माय बालके रडती, झाले मजप्रती तैसे आता. अर्थात एखाद्या गर्दीमध्ये म्हणा किंवा जत्रेमध्ये म्हणा, माय आणि बालक जर चालत असतील आणि अचानक त्या गर्दीमध्ये बालक जर मायेच्या हातून सुटलं आणि त्यांची चुकामुक झाली, तर मग मात्र ते बालक, तो जो बाळ असेल, तो काय करेल? आपली आई दिसत नाही म्हणून धाय मोकळून रडेल. तर संत नामदेवांची सुद्धा तीच अवस्था झाली आहे. विठ्ठल त्यांना आपल्या माते समान आहे. माय माऊली विठ्ठल आपल्यापासून दुरावले आहेत, कुठेतरी आमची चुकामुक झाली आहे, म्हणून संत नामदेव त्या बालकाप्रमाणे धाय मोकळून रडत आहे की आपली माय, आपली माऊली, आपला विठ्ठल कुठे आहे. इथे संत नामदेवांनी उदाहरण दिलेलं आहे की चुकलिया माय बालके रडती. जर आपली माय आपल्याला चुकली, एखाद्या गर्दीमध्ये चुकामुक झाली, तर मग मात्र ज्या अवस्थेने आणि ज्या तऱ्हेने ते बालक रडेल, त्या तऱ्हेनं आणि त्याच अवस्थेनं आणि तशाच प्रकारे संत नामदेव रडत आहेत ईश्वरासाठी. पुढचं चरण बघा. वत्स न देखता गायी हुंबरती, झाले मजप्रती तैसे आता. वत्स अर्थात वासरू. वत्स म्हणजे वासरू, गायीचं वासरू. वत्स न देखता गायी हुंबरती. हुंबरणं अर्थात हंबरणं. इथे शब्द लिहिलेला आहे. हुंबरणं अर्थात हंबरणं, गायीचं हंबरणं. तर सहज गाय आणि त्या गायीचं वासरू चरायला एखाद्या रानामध्ये, हिरवळीमध्ये गेलं असेल आणि तिथं चरता 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 भान राहिलं नसेल आणि ते वासरू आपल्या गायीपासून दूर झालं असेल आणि त्या गायीला आपलं वासरू दिसत नाही आहे कुठे, तर मग त्या गायीची काय अवस्था होईल? एखाद्या मातेला आपल्या पोटचं पोर दिसलं नाही तर त्या मातेची काय अवस्था होईल? ती गाय अतीव दुःखाने हंबरडा फोडेल. तीच अवस्था संत नामदेवांची झाली आहे. आपला विठ्ठल, आपला ईश्वर, आपली माय, आपली माऊली आपल्याला दिसत नाही आहे, म्हणून संत नामदेव त्या गायीप्रमाणे हंबरडा फोडीत आहे. अर्थात ईश्वर आपल्याला प्राप्त व्हावा, ईश्वराने आपल्याला भेट द्यावी, ईश्वराचं दर्शन आपल्याला घडावं, यासाठी आर्ततेने आणि व्याकुळतेने संत नामदेव जे आहेत ते विठ्ठलाला शोधित आहेत. गाय आणि वासरू यांची ताटातूट झाली, चुकामुक झाली, तर वासरू ज्या प्रकारे आपल्या मातेला शोधित आहे, गाय ज्या प्रकारे आपल्या वासराला शोधित आहे, तशी अवस्था संत नामदेवांची झाली आहे. संत नामदेव हे सर्वत्र आपल्या ईश्वराला, आपल्या विठ्ठलाला शोधित आहे. पुढचं चरण बघा. जीवना वेगळे मत्स्य तळमळती, झाले मजप्रती तैसे आता. जीवन, जीवन म्हणजे पाणी. मत्स्य, मत्स्य अर्थात मासा, मासोळी. माशाचं जीवन काय आहे? तर पाणी. पाणी हेच माशाचं जीवन आहे. पाण्याशिवाय मासा जगू शकतो का? नाही. पाणी हेच सर्वस्व आहे माशासाठी. त्याचप्रमाणे संत नामदेवांना विठ्ठल आपलं सर्वस्व आहे. विठ्ठलाशिवाय ते जगूच शकत नाही. विठ्ठल त्यांचं जीवन आहे. ज्याप्रमाणे एखाद्या पाण्यामधून जर आपण माशाला बाहेर काढलं आणि तो मासा पाण्यासाठी जसा तडफडतो, तळमळतो, त्याच भावनेने, त्याच व्याकुळतेने आणि त्याच आर्ततेने संत नामदेव तडफडत आहे, तळमळत आहे आपल्या विठ्ठलासाठी, विठ्ठलाच्या दर्शनासाठी. संत नामदेव शेवटच्या कडव्यात बघा काय म्हणतायत की नामा म्हणे मज ऐसे वाटे चित्ती, नामा म्हणे मज ऐसे वाटे चित्ती, करीतसे खंती फार तुझी. संत नामदेव शेवटच्या चरणामध्ये म्हणतायत की आता मला असं वाटतंय, मज ऐसे वाटे चित्ती, चित्ती अर्थात मनात, मला आता असं वाटतंय, करीतसे खंती फार तुझी. खंती अर्थात खंत, काळजी, की मी तुझी खूप खंत करीत आहे. आणि ही खंत कशाची आहे? तर ईश्वराची, विठ्ठलाची. विठ्ठल दर्शन होईल की नाही, ईश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे की नाही, ही खंत संत नामदेवांना सतावित आहे. त्या विठ्ठलाच्या ओढीमुळे, त्या विठ्ठलाच्या ओढीपायी संत नामदेव जे आहेत ते विठ्ठलाची आळवणी करीत आहेत.
आणि ते विठ्ठलासाठी इतके व्याकुळ झाले आहेत की त्यांच्या ध्यानी मनी चित्ती फक्त आणि फक्त ईश्वरच आहे आणि ईश्वराचीच ओढ लागून राहिली आहे. या अभंगामध्ये चक्रवाक पक्षी, संत नामदेव रचित जो अभंग आहे चक्रवाक पक्षी, याच्या भाषा अभ्यासामध्ये जे प्रश्न दिले आहेत आणि जे संदर्भ दिले आहेत ते आपण पाहूया. तर पुढील प्रश्नांची उत्तरे 4 ते 6 वाक्यात लिहा असे 2 प्रश्न आहेत. संत नामदेवांनी आपल्या मनाची अवस्था कोणकोणत्या उदाहरणातून स्पष्ट केली आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते असं येणार की चक्रवाक पक्षी या अभंगामध्ये ईश्वर प्राप्तीच्या ओढीने व्याकुळ झालेल्या संत नामदेवांच्या मनाचे दर्शन घडते आणि हे दर्शन घडवण्यासाठी त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली आहेत. चक्रवाक पक्षाची नर आणि मादी ज्याप्रमाणे एकमेकांना आर्ततेने साथ घालून एकमेकांचा शोध घेतात, तसे संत नामदेव जे आहेत ते ईश्वराचा शोध घेत आहेत. माय आणि बालक यांची ताटातूट झाली तर ते बालक ज्याप्रमाणे रडेल, आपलं वासरू दिसलं नाही तर गाय ज्याप्रमाणे हंबरेल आणि पाण्यापासून माशाला वेगळं केलं तर तो मासा ज्याप्रमाणे तडफडेल, तशी अवस्था संत नामदेवांची झाली आहे. अशी ही अनेक उदाहरणं जी इथे दिलेली आहेत ती तुम्हाला या प्रश्नासाठी मांडावी लागतील. त्यानंतर मग पुढचा प्रश्न आहे, संत नामदेवांना कोणत्या गोष्टींची खंत वाटते? खंत एकच आहे त्यांच्या मनामध्ये, ती म्हणजे ईश्वराची भेट, ईश्वराची ओढ आहे आणि त्या ईश्वराच्या भेटीसाठी, ईश्वराच्या दर्शनासाठी ते अतिशय व्याकुळ झाले आहेत. आणि त्याच व्याकुळतेने त्यांच्या मनामध्ये त्यांना एक खंत सतावित आहे, एक काळजी लागून राहिली आहे, ती म्हणजे ईश्वर आपल्याला भेटेल की नाही, ईश्वर आपल्याला प्राप्त होणार आहे की नाही. आपण चक्रवाक पक्षाच्या नर आणि माद्याप्रमाणे ईश्वराचा शोध घेत आहोत. ईश्वरासाठी आपण पाण्यामधून माशाला जसा वेगळा केल्यानंतर तो मासा जसा तडफडतो त्याप्रमाणे आपण ईश्वरासाठी तडफडत आहोत, तळमळत आहोत. तर मग आपल्याला ईश्वर भेटणार आहे की नाही ही खंत संत नामदेवांना लागून राहिली आहे. त्यांच्या मनामध्ये ध्यानी मनी फक्त आणि फक्त ईश्वरच वसलेला आहे आणि त्या ईश्वराच्या भेटीसाठी संत नामदेव हे व्याकुळतेने ईश्वराचा शोध घेत आहे, ईश्वराला शोधित आहे. त्यानंतर आपण संदर्भ पाहूया की बऱ्याचदा संदर्भ जे आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून 6 मार्कांना येतात अंतिम परीक्षेला. आणि येथे 2 संदर्भ दिलेले आहेत. चुकलिया माय बालके रडती झाले मजप्रती तैसे आता, आणि दुसरा जो दिलेला आहे तो जीवना वेगळे मत्स्य तळमळती झाले मजप्रती तैसे आता. अंतिम परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अभ्यासक्रमामध्ये अर्थातच भाषा अभ्यासात दिलेले जो 2 संदर्भ आहेत तेच येतील असं नाही आहे. कुठलेही संदर्भ येऊ शकतात, कवितेचं कुठलंही चरण येऊ शकतं, कुठल्याही ओळी येऊ शकतात. तेव्हा आपली तयारी त्या दृष्टीने असली पाहिजे. संदर्भ लिहित असताना काही गोष्टी ध्यानात घ्यायच्या असतात. एक म्हणजे संदर्भांना 6 मार्क आहेत. 3 मार्क संदर्भासाठी असतात आणि 3 मार्क हे स्पष्टीकरणासाठी असतात. 3 गुण हे संदर्भासाठी असतात आणि राहिलेले 3 गुण हे स्पष्टीकरणासाठी असतात. तेव्हा संदर्भ लिहित असताना त्या ओळी ह्या कुठल्या रचनेतील आहे किंवा कुठल्या कवितेतील आहे, कुठल्या अभंगातील आहे ते लिहिणं गरजेचं असतं. त्यासाठी 1 गुण असतो. त्यानंतर रचना कुणाची आहे त्यासाठी 2रा गुण असतो आणि त्या रचनेसंदर्भात थोडक्यात त्याचा भावार्थ लिहिणं किंवा तो संदर्भ कोणत्या संदर्भात आलेला आहे ते लिहिणं याच्यासाठी 1 गुण असतो. असे करून एकूण 3 गुण हे संदर्भासाठी असतात. आता संदर्भ लिहिण्यासाठी उदाहरणार्थ वत्स न देखता गायी हुंबरती झाले मजप्रती तैसे आता हे चरण जर आलं संदर्भासाठी तर मग मात्र प्रस्तुत काव्य ओळी किंवा प्रस्तुत ओळी ह्या संत नामदेव लिखित किंवा संत नामदेव रचित चक्रवाक पक्षी या अभंगातून घेतल्या आहेत. येथे एक गोष्ट लक्षात घ्या की अभंग म्हणणं गरजेचं आहे, कारण हा अभंग आहे. कवितेला कविता म्हणणं गरजेचं आहे, अभंगाला अभंग, पाठाला पाठ. तसं संत नामदेवांचा चक्रवाक पक्षी हा अभंग आहे हे लक्षात घ्या. आणि प्रस्तुत ओळी
संत नामदेव लिखित चक्रवाक पक्षी या अभंगातून घेतले आहेत. 2 मार्क तुम्हाला लागू झाले. संत नामदेवांचं नाव लिहिल्यामुळे आणि चक्रवाक पक्षी हे अभंगाचं नाव लिहिल्यामुळे. त्यानंतर या अभंगाचा थोडक्यात भावार्थ काय आहे तर संत नामदेवांनी येथे ईश्वर प्राप्तीने व्याकुळ झालेल्या आपल्या मनाचे दर्शन घडविले आहे. 1 मार्क लागू झाला या एका वाक्यासाठी. असं थोडक्यात एका ओळीमध्ये भावार्थ लिहायचा आहे. संदर्भाचे 3 मार्क तुम्हाला लागू होतात. त्यानंतर आपण स्पष्टीकरणाकडे वळूया. स्पष्टीकरणासाठी राहिलेले 3 मार्क असतात. तर बरीच मुलं घोळ करतात परीक्षेमध्ये. लक्षात घ्या की संदर्भ लिहित असताना जेवढं विचारलंय तेवढंच लिहा. संपूर्ण कवितेचा भावार्थ लिहून चालत नाही. इथे तुम्हाला काय विचारलंय तर वत्स न देखता गायी हुंबरती झाले मजप्रती तैसे आता. ह्या 2 ओळी विचारल्यात ना, मग तेवढाच संदर्भ द्यायचा आहे, त्याचंच स्पष्टीकरण द्यायचंय. आपण सुरुवात करताना कवितेचा संपूर्ण भावार्थ 1-2 ओळीमध्ये मांडायचा आहे की सदर कवितेमध्ये ईश्वर प्राप्तीने व्याकुळ झालेल्या मनाचे दर्शन घडते आहे. संत नामदेवांनी ईश्वर भेटत नाही म्हणून आपल्या मनाची काय अवस्था झाली आहे हे या अभंगात मांडलेलं आहे. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. ते म्हणतात की जर वासरू दिसलं नाही तर गाय ज्या दुःखानं हंबरडा फोडील त्याच दुःखानं माझा ईश्वर माझा विठ्ठल मला भेटत नाही आहे म्हणून मी रडतो आहे. त्या गायीची जी अवस्था झाली आहे तीच अवस्था तशीच अवस्था माझी झाली आहे असे संत नामदेव सांगतात. बस, बाकीच्या गोष्टी सांगायची इथे गरज नाही आहे. मत्स्याचं उदाहरण आहे, माय आणि बालकाचं उदाहरण आहे. हे विचारलेलं असतं तेवढंच सांगणं गरजेचं असतं इथे. ही एक गोष्ट लक्षात घ्या आणि या दृष्टिकोनातून तुम्ही उत्तरं लिहा. मागच्या 4-5 वर्षांचे अंतिम परीक्षेचे जर तुम्ही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या जर तपासून पाहिल्या तर मग एक लक्षात येतं तुमच्या की चक्रवाक पक्षी या अभंगावर हमखास प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे 2015 पासून ते आत्तापर्यंत 2020 पर्यंत या जर सालातल्या तुम्ही प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये या अभंगावर चक्रवाक पक्षी या अभंगावर हमखास प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यातल्या 3 वर्षी संदर्भ विचारलेले आहेत आणि 2 वर्षी प्रश्न विचारलेले आहेत. तेव्हा हा जो अभंग आहे तो दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, संदर्भ आणि प्रश्न. तेव्हा या अभंगाचा अभ्यास करत असताना संदर्भ आणि प्रश्न दोन्ही दृष्टिकोनातून करा, ते महत्त्वाचं आहे. बाकी तुमच्यापर्यंत अभंग पोहोचला असेल अशी मी आशा बाळगते आणि त्या माय माऊली विठुरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की लवकरात लवकर आज जगावर जे करोना विषाणूचं संकट आलेलं आहे ते टळो आणि पुन्हा एकदा तुमच्या गोंगाटाने शाळा भरो. फक्त मुलं विद्यार्थी शाळेत पुन्हा एकदा आलेले मला बघायचे आणि आपली मी रजा घेते. धन्यवाद. Prudent Scholars, powered by Lupin Pharmaceuticals.